नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातली मात्र तिसरी मॅच रंगतीये. एका साईडला जर पाहिलं तर विरानी टीम आणि एका साईडला जर पाहिला तर एक बलाढ्य टीम म्हणून ज्याची ओळख आहे कर्जत तालुक्यामध्ये पलसदरी टीम. नक्कीच दोन्ही टीम मध्ये सुंदर बाटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचा मात्र 12 खेळाडू कृपया आमच्याशी जोडायचा आहे. तर मॅचला होती सुरुवात. चला मॅचला होती सुरुवात. संजयजी वाघमारे मनपंच आपण पाहतोय. पहिला चेंडू राकेश आपण पाहतोय. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू मात्र उंच गेलाय आणि त्याचा आपण पाहतोय जेल खाली अनिल आपण ठोक डीजे. विकेट आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एक हार्ड हिटर फलंदाज मात्र मैदानाचा बाहेर जाताना आपण पाहतोय विरानी टीमचा. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आकाशला आपण पाहू शकाल. राकेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. यावेळेस मात्र स्कूपचा फटका ला जवाब आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सीमारेखा पलीकडे येतोय. चौकार ठोक डीजे. नक्कीच जर पाहिला तर पहिल्या चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार पाहायला मिळालाय. 4 धाब्यानं मात्र इथे विरानी टीमचा. नक्कीच वन डाऊन साठी फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गेला आकाश आणि त्याच्या बॅट मधून मात्र चौकार पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका खेचायचा होता. पंचांकडे दाद देखील मागितली होती परंतु फेकी चुकीची आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या लगत गेलाय आणि जर पाहिला तर 3 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. जिथं एकही धाव नव्हती 2 धावा. नक्कीच सॉरी थोडीशी माफी असावी. 2 धावा मात्र इथे कंप्लीट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धाव्यानं 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. जिथे एकही धाव नव्हती तिथं मात्र क्षेत्ररक्षकानं थोडीशी चुकी केली. फेकी खऱ्या अर्थानं चुकी केली होती. नक्कीच कलेक्शन सुंदर केलं होतं परंतु फेकी थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि त्याचा मोबदल्यात मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धाव्यांना 6 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. राकेश मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. जरूर चौकार त्याच्या गोलंदाजीतून आला परंतु तिथून मात्र कमबॅक केलाय. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटना फटका खेचायचा होता परंतु शरीरायष्टी वरती जाऊन चेंडू आदळतोय. नक्कीच डॉट चेंडूची इथून सांगता होतीये सॉरी लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळली जातीये. 7 धावा धावफलकावरती. नक्कीच जेव्हा जेव्हा पलसदरी टीम अडचणीत असते ना तेव्हा राकेश हा गोलंदाज मात्र आपल्या टीम साठी धावून येत असतो आणि तोच आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना. पहिल्या चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली होती आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार देखील पाहायला मिळाला होता. जशा तसं उत्तर देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं परंतु इथे राकेश थोडासा हवी ठरताना आपण पाहतोय. या वेळेस मात्र गुड लेंथ वरती चेंडू आदळतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. नक्कीच सुरेश धोत्रे आपण पाहतोय टीमचा कर्णधार. ट्रम्प कार्ड खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पलसदरी टीमचा तो देखील आपण पाहतोय विकेट किपरच्या स्वरूपामध्ये. डॉट चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल. राकेश पवार गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा स्कूपचा फटका ला जवाब आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपर कनेक्शन आपण पाहतोय चेंडू आणि बॅटचा. चेंडू मात्र थांबणार नाही जाईल सीमारेखा पलीकडे येतोय चौकार.
तर पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ संपुष्टात आलाय आणि 11 धावा आपण पाहू शकाल धावफल लागल्या गेल्यात विराणी टीमचा. नक्कीच पहिला मोहरा जरूर गमावला विराणी टीमनं, परंतु तिथून मात्र आकाशनं मागं बोलून पाहिला नाही. पहिल्या षटकामध्ये 11 धावा मात्र कुठून काढल्यात राकेशचा गोलंदाजीतून आणि दुसरा गोलंदाज आपण पाहतोय स्वतःच पहिलं आणि टीमसाठी दुसरं षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय समीरला आपण पाहू शकाल. नक्की समीर देखील चांगला खेळाडू आहे खऱ्या अर्थानं पलसदरी टीमचा, परंतु थोडंसं प्रॅक्टिस मध्ये थोडंसा दूरवरती आहे खऱ्या अर्थानं. नक्कीच थोडंसं कामावरती लक्ष देखील आपण पाहतोय या खेळाडूचा, परंतु आता मात्र कशी कामगिरी राहील यावरती देखील लक्ष भेदावं लागेल. नक्कीच सुरेश धोत्रे स्वतः कर्णधार आपण पाहतोय त्यानं मात्र समीरवरती विश्वास दाखवलाय आणि त्याच्या विश्वासावरती खरं उतरताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये समीर पवारला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय समीरनं. नक्कीच 11 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पहिलं षटक मात्र कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाल्या. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडासा असफल ठरतोय समीर खेळाडू. नक्कीच एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते या चेंडूवरती. एका धावेनं धावफलकावरती धावेचा जर विचार केला तर 12 धावा धावफलकावरती लागल्या जातील. नक्कीच जर पाहिलं तर किरण आणि आकाशची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र आडवा बाटना फटकाला जबाब पाहतोय. मिड विकेट मात्र क्लिअर केलाय. चेंडू मात्र 1 बाउन्स चौकार. किरणच्या बाट मधून खऱ्या अर्थानं चौकार. यावेळेस आडवा बाटना फटकाला जबाब पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याने केली आज चुकी. चेंडू मात्र जाईल सीमारेखा पलीकडे येतोय षटकार. किरणचा बाट मधून देखील षटकार आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच ही चुकी किती मागणी पडेल येणारा वेळ मात्र दाखवून देईल, कारण साधा सोपा झेल होता. इथं विनय आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होता, चुकी केली आणि चेंडू मात्र 6 धावांसाठी गेलाय. 22 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय. आडवा बाटना फटका, 1 धाव मात्र कंप्लीट या चेंडूवरती. एका धावेनं धावफलकावरती वाढ होती. 23 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. नक्कीच समीरचा जर विचार केला तर समीर चांगला गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं, परंतु क्षेत्ररक्षक मात्र कुठेतरी साथ देत नाही या गोलंदाजाला. यावेळेस पुन्हा हेलिकॉप्टर लुक दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तैनात आपण पाहतोय. अनिल आपण पाहतोय त्या दिशेनं आहे. 1च धाव मात्र कंप्लीट या चेंडूवरती. षटक क्रमांक मात्र दुसरा इथे कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर 24 धावा धावफलकावरती लागला जात आहेत विराणी टीमच्या. नक्कीच जर पाहिला तर 12च्या सरासरीनं धावती विराणी टीम. पाण्याची मागणी केली जाते. कृपया 12वा खेळाडू विराणी टीमचा आपण तयार राहायचं आहे. आपल्या खेळाडूला पाणी घेऊन जायचं आहे. दोन्ही टीमला मी विनंती करतोय, आपला 12वा खेळाडू मात्र 2 षटक संपल्यानंतर पाणी घेऊन लगेच तयार राहायचं आहे, कारण आमचे आयोजक थोडस इथे बिझी आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी पहिला दिवस असल्यामुळे थोडीशी धावपळ पाहायला मिळते. चला, पाण्याची मागणी, लवकर पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. नक्कीच जे आतुरतेनं वाट पाहत होतो वर्णचषक कधी येणार ते सत्यात उतरवण्याचा काम मात्र आयोजकांनी केलाय. खऱ्या अर्थानं प्रकाश पवार आणि त्याच्या जोडीला मनोज झोरे
आणि पूर्ण टीम खऱ्या अर्थानं मेहनत खऱ्या अर्थानं यांना घेतली आणि ती स्पर्धा मात्र आता सत्यात उतरवण्याचा काम मात्र केलाय या आयोजकांना. नक्कीच पूर्व दुसरे आपल्याला पाहायला मिळत आहे. गतवर्षी देखील सुंदर आयोजन केलं होतं. दोन्ही आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच पूर्व दुसरे मध्ये देखील सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळते. या वर्षी देखील आपल्याला बाईक आपल्याला पाहायला मिळते. कर्जत तालुक्यामध्ये जर विचार केला ना तर पहिल्यांदाच बाईक खऱ्या अर्थानं आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये पहिल्यांदा बाईक आपल्याला पाहायला मिळते कर्जत तालुक्यामध्ये. नक्कीच मनोज झोरे आणि प्रकाश पवारला मात्र इथे चला मॅच स्टार्ट करायची आहे. प्रत्येक षटका मागे 5 मिनिटं द्यायचंय पंच आणि यानंतर 12 खेळाडूंना मात्र पाण्याची पूर्तता करायची आहे याची नोंद घ्यायची आहे. 2 ओव्हर झाल्यानंतर मात्र लगेच पाणी रेडी ठेवायचं आहे 12 खेळाडूंना. तर जाऊया मॅच कडे. यावेळेस मात्र गुरुनाथ आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला होता परंतु बॅटची एज लागली होती. विकेट किपरनं चुकी केली आणि त्याचा मोबदल्यात मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. 25 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल विराणी टीमच्या लागल्या जात आहेत. नक्कीच गुरु आपण पाहतोय एक युवा सितारा खऱ्या अर्थानं पलसदरी टीमचा तो गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा मारा समोरच्या दिशेला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. अडवणी केली जाते. विवेक पवार आपण पाहतोय त्या दिशेनं फील्ड केला जातोय. नक्कीच विवेक पवारचा जर विचार केला तो देखील पलसदरी टीमचा एक ट्रम्प कार्ड आहे खऱ्या अर्थानं. नक्कीच एक धाव मात्र कंप्लीट केली. 26 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मात्र इथे आपण पाहतोय या वेळेस जवाब फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मात्र क्लिअर केली. चेंडू मात्र जाईल सीमारेखा पलीकडे येतोय षटकार. नक्कीच जसा बाट वरती चेंडू पडला ना तसा मात्र साऊंड आपल्याला पाहायला मिळाला आणि 6 धावांसाठी मात्र षटकार पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं आकाशच्या बाट मधून. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि मात्र कव्हर रिझन मध्ये हा फटका खेचलाय. तिथे विनय आपण पाहतोय फील्ड करतो पर्यंत मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच त्या 2 धाब्यानं धावफलकाचा जर विचार केला तर 34 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच असे चेंडू फेकणं गरजेचं आहे पलसदरी टीमला. जर विकेट हॅट्रिक घेतली कोणत्याही गोलंदाजांना तर विशाल निगुळकर दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा लोबर फुलटॉस चेंडू होता परंतु पुन्हा एकदा बाट वरती चेंडू येत नाही खऱ्या अर्थानं. डॉट चेंडूची इथून सांगता होती. नक्कीच गुरुनाथनं देखील सुरेख गोलंदाजी केली. एक षटकार बगलता सुरेख गोलंदाजी केली. 34 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. तिसरं षटक मात्र इथे कंप्लीट झालंय. विराणी टीम जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती. नक्कीच जर पाहिलं तर 2 मॅचेस लो स्कोरिंगच्या खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या स्पर्धेचा नियम खऱ्या अर्थानं जी टीम हाय स्कोर करेल त्या टीमला मात्र बाय देण्यात येईल याची देखील नोंद घ्यायची आहे. बाकीच्या सिरियल प्रमाणे खेळवल्या जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. नक्कीच सुंदर आयोजन खऱ्या अर्थाने केलंय. नियमाचं मात्र इथे उल्लंघन न करता मात्र इथे
स्पर्धा मात्र पार पाडली जाईल खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पलसरी टीम आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना आतापर्यंत थोडासा मार जरूर पडला परंतु केळी मात्र सुंदर आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या मध्ये देखील बॅटर चांगले देखील भरणं आहे खऱ्या अर्थानं तिसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होते गोलंदाजी ट्रॅक वरती सॉरी चौथ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होती गोलंदाजी ट्रॅक वरती अनिल पवार आपण पाहतोय या वेळेस स्लोवर फुल टॉस चेंडू त्याला बरोबर पिक केलाय चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क येतोय बिग 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 षटकार करायची रणजित नक्की सुरेख फटका पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं जर नवीन आहेत नक्कीच जर पाहिला तर सुरेख फटका पाहायला मिळाला नक्कीच स्वीट ऑफ द साऊंड आपल्याला पाहायला मिळाला रोबोल फुलटॉस आणि त्याला प्रॉपर मात्र बाट वरती घेतला आणि षटकारांसाठी टोकला या वेळेस मात्र उंची जास्त आणि लांबी कमी आणि इथं झेल मात्र कंप्लीट केला जातोय धक्का क्रमांक दुसरा बसला जातोय विराणी टीमला ठोक डीजे डीजे नक्कीच झटका क्रमांक मात्र दुसरा इथे बसला जातोय विराणी टीमला 40 या आकड्यावरती 40 धावब्यांवरती मजल मारली खऱ्या अर्थानं विराणी टीमला अजूनही जर पाहिला तर 4 चेंडूसह मात्र इथे खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये अनिल पवार आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र प्रत्युत्तर दिलंय डगआउटच्या रस्त्याला परतावलंय फलंदाजाला यावेळेस आडवा बॅटना फटका मात्र ला जवाब पाहायला मिळतोय कार्पेट लेवलला फटका मारला गेलाय परंतु 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय नवीन बॅटर आपण पाहतोय हिरामनला आपण पाहू शकाल नक्कीच तसा बॅट मधून 2 धावा मात्र आतापर्यंत आल्यात या वेळेस मात्र आडवा बॅटना फटका खेचायचा होता परंतु प्रॉपर कनेक्शन झाला नाही या इथून मात्र असं नक्कीच इथे 40 धाव मात्र इथे कंप्लीट केली आहे दोन्ही फलंदाजांना इथे सुरेश धोत्रे थोडीशी चुकी करतोय खऱ्या अर्थानं जो चेंडू डॉट होता तो चेंडू मात्र इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र मिळली जाईल नक्कीच धावचीतची संधी देखील होती नक्कीच चेंडू मात्र डॉट झाला तरी धाव दिली जाईल या वेळेस मात्र समोरच्या दिशेना फटकाला जवाब परंतु एलिव्हेशन कमी मिळालं होतं इथे झेल मात्र सोडली गेली तोपर्यंत मात्र 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत या 2 धावांना धावफलकाचा जर विचार केला तर 45 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत विराणी टीमच्या अजूनही जर विचार केला तर अनिलला 4 चेंडूची फेकी केली सॉरी 5 चेंडूची फेकी केली अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल या पहिल्या इनिंगचा शेवट मात्र गोड करत असताना फ्लॅट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच
51 धावा धावफलकावरती लागला जात आहेत विराणी टीमच्या. नक्की जर पाहिला तर पहिला इनिंगचा मात्र इथे खेळ संपुष्टात आलाय आणि 51 धावा मात्र कुठून काढल्यात विराणी टीम आपण पाहतोय. तर येणारे 24 चेंडू आणि 52 धावेची गरज असेल पलसदरी टीमला. तोपर्यंत ऐकूया सुमत होणारी मॅच विनेगाव व कातलाची वाडी आणि त्याच्या विरोधात असेल स्वतः आयोजक मनोज झोरे यांची टीम वर्णे टीम. दोन्ही टीमचा कर्णधार कृपया टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती यायचा आहे. चला विनेगाव कातलाची वाडी टीम आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि वर्णे टीमच्या सर्व खेळाडू मात्र व्यासपीठाच्या दिशेने यायचे आहेत. चला जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ थांबला होता. विराणी टीमनं मात्र 51 धावा कुठून काढल्यात. 52 धावेचा टार्गेट मात्र सेट केलाय पलसदरी टीमच्या अगेन्स्ट आणि पलसदरी टीमची मात्र सलामीची जोड साखळी मात्र मैदानात दाखल झाली आहे. अनिल पवार आणि त्याच्या जोडीला समीर पवार आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोन कोहिनूर हिरे खऱ्या अर्थानं पलसदरी टीमच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहू शकाल. नक्की स्ट्राइक एंड वरती अनिल आणि नॉन स्ट्राइक एंड वरती समीरला आपण पाहू शकाल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आकाश. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच नाकाला घासून मात्र चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिला चेंडू मात्र डॉट फेकला जातोय. नक्कीच आकाश ज्यांना फलंदाजी देखील सुरेख केली होती तोच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. 18 नंबर जर्सी खऱ्या अर्थानं विराट कोहलीची खऱ्या अर्थानं आठवण करून देणारा आकडा. नक्कीच पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय आकाशीय गोलंदाजांना. अनिल सारख्या विस्फोटक फलंदाजाला मात्र इथे
रोखून ठेवलाय खऱ्या अर्थानं आकाशनं. नक्कीच अनिल देखील सुरेख खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा टीमला गरज असते तेव्हा तेव्हा देवासारखा मात्र धावून येतोय. तो स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अनिल पवार. ज्यावेळेस सुरेख फटका पाहायला मिळतोय. अनिलला किती वेळ मात्र शांत ठेवाल. नक्कीच अनिल हा असा खेळाडू आहे विस्फोटक म्हणून जास्ती ओळख आहे कर्जत तालुक्यामध्ये. तोच आपण पाहतोय. त्याचा बाट मधून खऱ्या अर्थानं चौकार आलाय. ठोक डीजे. तर पहिला चौकार पाहतोय मैदानाचा आतमध्ये आलाय अनिलच्या बाट मधून. 4 धाब्यानं मात्र इथे खातं ओपन केलं जात आहे. इथे मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहतोय. नक्कीच डॉट चेंडूची सांगता होती. इथे जर पाहिलं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जसा मात्र चौकार आला त्याचा नंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र डॉट चेंडू फेकलाय गोलंदाज आकाशनं. नक्कीच कमबॅकिंग गोलंदाजी ही गोलंदाजी करावी लागेल खऱ्या अर्थानं. कारण 51 धावांचा पाठला आपण पाहतोय करायचा आहे प्लस जरी टीमला. आणि त्याचा पाठला करत असताना आतापर्यंत 4 धावा मात्र धावफलकावरती आपण पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. जसा चेंडू मात्र गुड लेंथ वरती आदळतो ना तसा मात्र थोडीशी उसळी घेतो आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. नक्कीच आकाशचं कौतुक करावं लागेल. कारण आतापर्यंत जर पाहिला तर 4 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. परंतु 4 चेंडू सुरेख पाहायला मिळाले. यावेळेस मात्र बॅटची एज लागली जाते. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची इथे शर्यत लागली जाते आणि चेंडू मात्र विजय होतोय. चौकार आलाय शेवटच्या चेंडूवरती. नक्कीच षटक क्रमांक इथे पहिला इथे कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर 8 धावा धावफलकावरती. सिंगल डबल जर आली असती तर रन रेट सुरेख आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु गोलंदाज चतुर आपल्याला पाहायला मिळाला आकाश. नक्की 4 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत परंतु 2 चेंडूवरती मात्र आक्रमण केलाय अनिल या फलंदाजानं. नक्कीच 8 धावा धावफलकावरती लागला जातील. आता दुसरा एंड मात्र आपण पाहतोय पलस जरी एंड ना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय समीरला आपण पाहू शकाल. आणि स्ट्राईक एंड वरती देखील समीरला आपण पाहू शकाल. आता समीर टू समीर आपण पाहतोय. नक्कीच दोन्ही समीर नावाचे खेळाडू खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. परंतु कोणता समीर कोणावरती आवी ठरेल याचा देखील पाहावं लागेल. कारण पल्लजरी टीमचा समीर देखील सुरेख विस्फोटक फलंदाज आहे. आणि पाहायला गेलं तर विराणी टीमचा देखील गोलंदाज मात्र सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दुसरं षटक आपण पाहतोय समीर याच्या खांद्यावरती मात्र जिम्मेदारी सोपवली. 8 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पल्लस जरी टीमच्या लागला गेल्यात. आता दुसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होती. समीर टू समीर. ज्यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू त्याला पुल केलाय आणि चेंडू मात्र अडवणी केल्या. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. नक्कीच मिड विकेटच्या दिशेनं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. नक्कीच झेल जरूर झाला नाही परंतु एफर्ट मात्र 100% दिलाय या क्षेत्ररक्षकांना. नक्कीच 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्यात दोन्ही फलंदाजांना. अनिल आणि समीर ही जोड साखळी आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पल्लस जरी टीमच्या लागल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्वीट ऑफ द साऊंड चेंडू मात्र थांबणार नाही. जाईल गोळीचा वेगाना 4 धावांसाठी येतोय चौकार. ठोक दे. तर विनेगाव कातलाची वाडी टीमचा कर्णधार आपण लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. आणि वरने टीमचा कर्णधार देखील इथे उपस्थित आहेत.
कृष्णा मुकणे यांच्या हस्ते मात्र टॉस केला जाईल. कातलाची वाडी टीम आणि वरने आपण पाहतोय दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच आपला भेटीस येईल. नंतर टॉस केला जातोय. कातलाची वाडी टीमचा कर्णधार आपण या आयोजकांची संपर्क साधा. मनोज झोरे इथे उपस्थित आहेत. कृपया त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. इथे मात्र समीर आपण पाहतोय विकेट सॅक्रिफाईस केली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिला तर मोलाचा मोहरा मात्र इथे डगआउटच्या रस्त्याला पाहतोय. तर इथे संधी असेल बॅटरसाठी. षटकार हॅट्रिक साठी नयन दरेकर यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आणि दादू दरेकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. म्हणजेच 1500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. नक्कीच आता मोठ्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज आहे पलसदरी टीम साठी. आणि ते मोठे फटके आता कोणाचा बाट मधून येणार यावरती देखील. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय विनय मात्र या वेळेस समीर मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. नक्कीच जरूर त्याचा गोलंदाजीतून चौकार आला परंतु तिथून मात्र कमबॅक ही गोलंदाजी खऱ्या अर्थानं या समीर गोलंदाजानं केली. विनय मात्र 1 डाऊन साठी आला. त्यानं मात्र डॉट चेंडू मात्र आहे द्या. यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता समीर मात्र इथे अभी ठरतोय खऱ्या अर्थानं पलसदरी टीम वरती. नक्कीच दुसरा षटक मात्र इथे कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर 14 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. तर पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 38 धाब्याची गरज. 12 चेंडू आणि 38 धाब्याची गरज. इथून मात्र आक्रमक खऱ्या अर्थानं करावा लागेल पलसदरी टीमला. कारण अजूनही जर पाहिला तर अनिल सारखा फलंदाज मात्र इथे क्रीज वरती तैनात आहे. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे खऱ्या अर्थानं. कोणत्याही क्षणी कुठेही मॅच नेऊन ठेपू शकतो असा खेळाडू आहे. परंतु ते आता इथे दाखवावा लागेल. आपली टीम इथे संकटात येऊन ठेपली परंतु त्या संकटातून बाहेर काढावा लागेल खऱ्या अर्थानं. कारण 12 चेंडू 38 धाब्याची गरज. तर तिसरा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय अजय. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय परंतु विकेट किपरनं थोडीशी चुकी केली आणि बॅकअप सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. बिमार चेंडू नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू. नक्कीच या खराब चेंडूला मात्र सीमारेखा धाडण्याचं काम मात्र केलं नाही अनिल या फलंदाजानं. नक्कीच संधी होती परंतु नेक्स्ट बॉल मात्र फ्री हिट असेल. इथे संधी असेल पुन्हा एकदा. अनिल पवार आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती. या वेळेस मात्र आडवा बाटना फटकाला जवाब पाहतोय आणि चेंडू जाईल सीमारेखा पलीकडं. येतोय षटकार. नक्कीच जी मात्र संधी होती त्याचं मात्र सोनं केलंय खऱ्या अर्थानं अनिल पवार या फलंदाजानं. नक्कीच नो चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाही परंतु फ्री हिटचा फायदा मात्र घेतलाय अनिल या फलंदाजानं. या 6 धावसंख्येनं धावफलकाचा जर विचार केला
तर 23 धावा धावफलकावरती. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतो बाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र खऱ्या अर्थानं वापरलंय गोलंदाजांना. जसा षटकार पडला तसा मात्र गोलंदाजांना क्रिकेटचा एक ब्रह्मास्त्र वापरलं. नक्कीच डॉट चेंडूची इथून सांगता होती. अनिलला मात्र इथे थांबवलंय. नक्कीच मागच्या चेंडूवरती जरूर षटकार आला परंतु तिथून मात्र कमबॅक केलंय. यावेळेस मात्र नक्कीच खराब चेंडू मात्र दंडित केलं जात आहे. या गोलंदाजाला अवांतर धाव मात्र मिळली जाते पलसदरी टीम साठी. 24 धावा धावफलकावरती लागला जातील. नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कातला चिवाडी आणि त्याचा विपक्ष आता वर्णे टीम. एक बिग फाईट पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची एज लागतीये आणि विकेट किपरनं थोडीशी चुकी केली आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते विनय या फलंदाजाला. नक्कीच दुसरा धक्का बसला जातोय पलसदरी टीमला. जी स्ट्राईक मात्र अनिलला हवी होती ती स्ट्राईक मात्र अनिलला घेतली. नक्कीच जोपर्यंत अनिल फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना मात्र कुठेही नेऊ शकतो फलंदाज. नक्कीच अनिलला जितकी स्ट्राईक मिळेल तितका मात्र पलसदरी टीम साठी चांगला आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु न्यू बॅटर लगेच इंटर करायचा मैदानाच्या आतमध्ये. पलसदरी टीम थोडं सहकार्य करा कारण पहिला दिवस आपण पाहतोय थोडंसं उशीर जरूर झाला परंतु सामने मात्र सुरळीत चालू आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय विवेक पवार. नक्कीच या पलसदरी टीमचा एक ट्रम्प कार्ड आहे खऱ्या अर्थानं तोच आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. इथे मात्र खराब चेंडू नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. या नो चेंडू आहे. इथे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पुन्हा एकदा अनिल या फलंदाजाला मात्र संधी असेल या फ्री हिटचा कसा फायदा घ्यायचा ते देखील पाहावं लागेल कारण मागच्या फ्री हिट वरती मात्र अनिलनं मात्र आक्रमण केलं होतं षटकार आला होता आणि आता पुन्हा एकदा फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. अनिल स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजय थोडीशी खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. या बरेच आडबा बाटना फटका खेचायचा होता परंतु बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. नक्कीच फ्री हिटचा चेंडू मात्र डॉट फेकला जातोय. अजय चतुर गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं विराणी टीमचा. नक्कीच कशा प्रकारचे गोलंदाजी करायची कोणत्या क्षणाला कोणता चेंडू टाकायचा आहे त्याला देखील चांगलं ठाऊक आहे. नक्कीच पुन्हा एकदा स्लोपवर चेंडू पाहायला मिळतोय. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळली जाते. एका धावेनं धावफलकावरती धावा आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती पाहू शकाल पलसदरी टीमच्या. नक्कीच इथे पलसदरी टीम मात्र इथे संकटात आली आहे खऱ्या अर्थानं. थोडासा एकतर्फे सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खराब चेंडू पुन्हा एकदा. नक्कीच अजयचं मात्र थोडंसं कौतुक केलं होतं परंतु वारंवार मात्र खराब चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हाताळणी करतोय. इथे अनिल पवार विवेक पवारला थोडंसं कान मंत्र देताना आपण पाहतोय. जर या चेंडूवरती मोठा फटका आला ना तर पलसदरी टीम मात्र या मॅच मध्ये बनून राहील खऱ्या अर्थानं. परंतु या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. या वेळेस डॉट चेंडू पुन्हा एकदा. नक्कीच विवेक पवार थोडंसं बागफुटवरती खऱ्या अर्थानं येऊन ठेपलाय. तिसऱ्या षटकाचा मात्र इथे खेळ समाप्त झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर 28 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. नक्कीच आता येणाऱ्या 6 चेंडू आणि 24 धावेची गरज. 6 चेंडू 24 धावा. नक्कीच 4 मोठे फटके खेचावे लागतील. नक्कीच जर पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये अनिल या फलंदाजांना 4 चेंडू डॉट फेकलेत. त्या 4 चेंडू वरती जर सिंगल डबल आल्या असत्या ना तर आता समीकरण कुठेतरी सोपं झालं असतं. परंतु इथे समीकरण थोडंसं जड आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जर प्रयत्न केले ना तर या प्रयत्नाला मात्र यश जरूर मिळेल कारण प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं ना. जर प्रयत्न तुमचे
6 चेंडू 24 धाब्याची गरज. इथे प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर. नक्कीच 6 चेंडू आणि 24 धाब्याची गरज. हॅलो हॅलो. चला 6 चेंडू 24 धाब्याची गरज होती. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. किरण गोलंदाज आपण पाहतोय. या वेळेस जबरदस्त प्रहार पाहतोय अनिलचा बॅट मधून. बॅटचा मधोमध चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. लॉंग लेग आपण पाहतोय क्लिअर केली. चेंडू मात्र 6 धाब्यांसाठी. षटकार ठोक डिझाईन. नक्कीच 6 चेंडू आणि 24 धाब्याची गरज होती. इथून पहिला चेंडू जरूर डॉट आला परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र प्रहार चढवलाय. या वेळेस मात्र हा ट्रॅकर चेंडू होता परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाही. एकदा वेगाने कंप्लीट केली. दुसरीचा कॉल दिलाय अनिलनं आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. समोरच्या नक्कीच जर पाहिला तर धाव फलकावरती धावा जाऊन टेपल्या गेल्यात 36 या आकड्यावरती. अजूनही जर पाहिला तर 3 चेंडू आणि 16 धाब्याची गरज. या वेळेस पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी झेलची संधी होती परंतु कॉल चुकीचा पाहतोय क्षेत्ररक्षकाचा. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र जर पाहिला तर 38 धाबा धावफलकावरती लागला जात आहेत. आता 2 चेंडू आणि 14 धाब्याची गरज. सामना जर पाहिला तर विराणी टीमच्या खिशामध्ये गेला परंतु एखादा जर खराब चेंडू आला तर पलसरी टीम पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंग भरेल. परंतु यावेळेस आगली वेगळी ऍक्शन पाहतोय अनिल पवारची आणि दांडी दांडी मात्र इथे गुल केली जाते. आणि त्याच्या विपक्षात असेल वर्णे टीम. मनोज झोरेची टीम आपण पाहतोय. नक्कीच कातलाची वाडी टीम न मात्र इथे टॉस जिंकलाय आणि वर्णे टीम न टॉस जिंकलाय आणि प्रथम मात्र फलंदाजीचा निर्णय घेतलाय मनोज झोरेचा. एका आगला वेगळा निर्णय खऱ्या अर्थानं कॅप्टन न घेतलाय. तर मॅच इथे कंप्लीट झाल्यानंतर लगेच कातलाची वाडी टीम आपण लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचा आहे. चला 1 चेंडू आणि 14 धाब्याची गरज. राकेश आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस मात्र विकेट आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळतोय. नक्की साडलक टीम पलसझरी आणि बस स्टॉप लक बिराणी टीम. आणि यानंतर होणारा सामना कातलाची वाडी टीम आणि त्याचा विपक्षात असेल स्वतः आयोजक आपण पाहतोय मनोज झोरेची टीम वर्णे. वर्णे आपण पाहतोय खेळताना आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तमाम क्रीडा रसिकांचे आणि खेळाडूंचे आणि पाहुण्यांचं देखील पुन्हा एकदा करीतो सहर्ष मनपूर्वक असं स्वागत. तर या मॅचचा मॅन ऑफ द